नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मीन राशीचा स्वामी हा गुरुग्रह म्हणजे बृहस्पती आहे. गुरु हा ज्ञान, भाग्य, धर्म, संपत्ती, कुटुंब, शिक्षण, अध्यात्म आणि जीवनातील प्रगतीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने संवेदनशील, दयाळू, आध्यात्मिक, कल्पक आणि इतरांना मदत करणारे असतात. जेव्हा गुरु बलवान असतो तेव्हा मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात यश, मानसन्मान, आर्थिक वाढ आणि मानसिक समाधान मिळते. परंतु जेव्हा शनी, राहू किंवा केतूचा प्रतिकूल प्रभाव असतो तेव्हा अनेक अडथळे, विलंब, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी अनुभवायला मिळतात. गेल्या काही वर्षात मीन राशीच्या व्यक्तींनी शनीच्या प्रभावामुळे जीवनात संघर्ष असेल, विलंब, मेहनतीचं कमी फळ, नातेसंबंधातील तणाव, आर्थिक चढउतार आणि आरोग्याच्या काही समस्या अनुभवल्या असतीलच. त्यामुळे अनेकांना सतत असे वाटत होते की मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. मात्र ऑगस्ट महिन्यातली ग्रहस्थिती अनेक बाबतीत सकारात्मक बदल घडण्याचे संकेत देत आहे. गुरुचा शुभ प्रभाव, शुक्राचे अनुकूल स्थान आणि काही महत्त्वाच्या ग्रहयोगामुळे अनेक अडलेली कामे पुढे सरकू शकतात. ऑगस्ट महिन्यात मीन राशीची 7.5 संपणार हा ज्योतिषशास्त्रानुसार केले गेलेला अगदी बरोबर दावा आहे. 7.5चा कालावधी शनीच्या राशी भ्रमणावर अवलंबून असतो आणि तो ठराविक दिवशी ऑगस्टमध्ये सर्व मीन राशीच्या व्यक्तींसाठी संपत आहे. तर त्यामुळे असा दावा तुम्ही निश्चित करू शकता. आता बघूया, ऑगस्ट महिन्यात मीन राशीच्या लोकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याच्या मानसिक तयारी त्यांनी करणे. कारण ग्रहस्थिती बदलत असताना विचार करण्याची पद्धत देखील बदलावी लागते. नवीन संधी दिसू लागतात, त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढू लागते. आता मीन राशीच्या सगळ्या सदस्यांसाठी, सगळ्या व्यक्तींची 7.5 संपणार आहे. मग 7.5 संपणार याचे संकेत काय काय असतील ते मी तुम्हाला सांगते. 4 ते 5 संकेत मी तुम्हाला सांगणार आहे, ते आपण जाणून घेऊया. त्यातला सगळ्यात पहिला संकेत आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत. ऑगस्ट महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जे अडकलेले पैसे होते, जुन्या व्यवहारांमध्ये अडचणी होत्या किंवा काही आर्थिक निर्णय प्रलंबित होते, त्यामध्ये हालचाल होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अचानक मोठा धोका घेण्यापेक्षा विचारपूर्वक निर्णय घेणं फायदेशीर ठरणार आहे. तसंच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या मेहनतीची दखल घेऊ शकतात. काही लोकांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ज्ञान, सल्ला, शिक्षण, अध्यापन, सेवा क्षेत्र, धार्मिक किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले परिणाम दिसू शकतात. यानंतर दुसरा संकेत आहे तो म्हणजे घर आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण बघायला मिळेल. मीन राशीचे लोक मनाने खूप भावनिक असतात. ते स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाचा जास्त विचार करतात. त्यामुळे अनेक वेळा स्वतःच्या समस्या मनात ठेवतात. पण ऑगस्ट महिन्यात कुटुंबातील संवाद वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. घरामध्ये एखादी शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढू शकते. पूर्वी जे काही गैरसमज झाले असेल ते आता दूर होऊ शकतात. ज्यांच्या विवाहामध्ये आतापर्यंत अडथळे येत होते त्यांना आता सकारात्मक संकेत मिळणार आहे. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार शोधण्याच्या प्रयत्नांना प्रगती होऊ शकते, म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी योग्य तो जोडीदार नक्कीच मिळू शकतो. यानंतर तिसरा संकेत असेल तो करिअर आणि कामाच्या क्षेत्रात प्रगती. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मीन राशीच्या व्यक्तींना कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेच्या ओळखल्या जातात. ऑगस्ट महिन्यात त्यांच्या कौशल्याचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. मात्र फक्त आकर्षक ऑफर पाहून निर्णय न घेता भविष्यातील स्थिरता तपासणं देखील गरजेचं आहे. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणं फायदेशीर ठरेल. नवीन योजना सुरू करत असाल तर गुरुग्रहाच्या कृपेने योग्य मार्गदर्शन तुम्हाला त्या योजनेबाबत मिळणार आहे.
चौथा, शनीचा प्रभाव आणि जीवनातली शिकवण. शनी ग्रहाला कर्माचं ग्रह म्हटलं जातं बघा. शनी व्यक्तीला मेहनत, शिस्त आणि संयम शिकवतो. मीन राशीच्या लोकांनी मागील काळातील अनुभवातून शिकून पुढे जाण्याची आता गरज आहे. ज्या गोष्टी वारंवार अडत होत्या त्यामागे काहीतरी शिकवण असू शकते. शनीचा प्रभाव संपला किंवा कमी झाला असे जरी वाटले ना तरी शनीने आपल्याला दिलेली शिस्त ही आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडत असते, त्यामुळे ती कधी विसरू नका. शनीमुळे आलेल्या संघर्षातून मीन राशीच्या व्यक्ती ह्या अधिक मजबूत बनत आहे. यानंतर बघूया 5वा पॉइंट, आरोग्य आणि मानसिक शांतता. ऑगस्ट महिन्यात आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मीन राशीचे लोक अनेकदा जास्त विचार करतात, त्यामुळे होतं काय माहिती आहे का, त्यांना मानसिक थकवा जाणवू लागतो. त्यासाठी दररोज आपल्याला थोडा वेळ ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्याची गरज आहे. गुरुग्रह हा आध्यात्मिक विकासाचा कारक असल्यामुळे सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक साधना हेच तुमच्या मनाला स्थिरता देऊ शकतं. 6वा पॉइंट, भाग्य मजबूत करण्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगते. ज्योतिष शास्त्राच्या मान्यतेनुसार मीन राशीच्या व्यक्तींनी गुरुवारी काही साधे उपाय करावे, त्यांना त्याचं जास्त फळ मिळतं. गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं हे तुमच्यासाठी शुभ आहे. भगवान विष्णू किंवा गुरु बृहस्पतींची पूजा करा. त्याचबरोबर ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा मंत्रोच्चार केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा शिक्षणासाठी मदत करा. शनिवारी गरजू लोकांना मदत करून शनीचा सकारात्मक आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटचा संदेश सांगते बघा, मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, ऑगस्ट महिना तुम्हाला एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देत आहे. मागील काळातील अडचणींना तुम्ही थांबवले आहे, पण त्या अनुभवांनी तुम्हाला खरंच खूप मजबूत केलं आहे. गुरुग्रहाचा आशीर्वाद, शनीची शिकवण आणि तुमची स्वतःची मेहनत यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण तुमचे प्रयत्न तुमचे भविष्य घडवत असतं. सकारात्मक विचार, मेहनत, संयम आणि योग्य निर्णय यामुळे मीन राशीचे लोक म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठी प्रगती करू शकता. ऑगस्ट महिना नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचा संदेश घेऊन येत आहे. त्यामुळे मीन राशींच्या लोकांच्या आयुष्यातली साडेसाती संपलेली असली तरी पण प्रत्येक निर्णय घेताना विचार करा, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, जेणेकरून तुमचं सगळं चांगलं होईल. चांगले दिवस आलेले आहे, फक्त चांगल्या दिवसामध्ये चांगल्या त्या गोष्टी करा, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही. चला मग मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजची राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.